नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही चटणी। उपवासाच्या दिवशी फक्त दही खाण्यापेक्षा त्याची चटणी बनवून खाल्ली तर ती फार छान लागते। ही चटणी आपण दह्यासंगे किंवा दशमी संगे देखील खाऊ शकतो। चटणी बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, पाऊण वाटी शेंगदाण्याचे कूट, थोडीशी हिरवी मिरची आणि 1 चमचाभर साखर, ह्या साहित्यापासून आपली दह्याची चटणी तयार होणार आहे। दही थोडेसे फेटून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण कूट घालणार आहोत। त्याचबरोबर साखर आणि मीठ देखील घालून घ्यायचे आहे आणि चांगले फेटून घ्यायचे आहे, म्हणजे दह्यातील सर्व गुठळ्या निघून जातील आणि आपले दह्याला एक छान बाउंडिंग येईल। अगदी कमी साहित्यात आणि फक्त 2 ते 3 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। फराळाला बसायच्या आधी बनवली तरी देखील चालते। हे पहा, अशा प्रकारे आपले दही फेटून घ्यायचे आहे। आपले दही अगदी क्रीमी झालेले आहे। यामध्ये पाणी घालायचे नाही। त्यानंतर आपण गॅसवर तडका पॅन ठेवणार आहोत। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल थोडे गरम झाले की यामध्ये मिरची घालायची आहे। मिरची तुम्ही चिरून घातली तरी देखील चालेल। मी ते मिरची वाटून घातलेली आहे। वाटून घातली की तिखट सगळीकडे मिक्स होते। मिरची चांगली परतून घ्यायची आहे। चांगली त्याला पांढरपणा आला की आपण गॅस बंद करून हा तडका आपल्या दह्याच्या चटणीमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे। व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।